ये कपडे घेतले महाराज सासरवाडी काल इरण पावती म्हणून कळालं इंसाफीचं म्हणून कळालं डायरेक्ट बदली टाकून म्हणजे आता सासरवाडी टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणजे गोळ बसत नाही गोळ्या तुम्हाला द्यायचं ह्या घालू कटत घालू म्हणलं कसं म्हणतं ठीक आहे तिला कुणाला नाही तुला बायकोशिवाय बाहेरचे कसं म्हणतं सांगा बरं असं केलं महाराज मला सगळं इन्व्हेस्टिगेशन यांच्याकडे देऊन टाकला होता काल पाहुणे आमचे वय बघून माघारी गेले दाढी दिवशी म्हणजे कवळचे गेले तुला टाकून पडलेले म्हणजे वय एवढी फर्निचर घेऊन जावा तुम्ही एवढी डिफेंडर मला देऊन टाका पहिल्या बायकोशी पण महाराज तुमच्यासाठी स्पेशल फॉर यू महाराज देऊन टाका लवकर लाख 2 लाख कमी देऊन टाका लाच खायची बंद केली हप्ते चालू फक्त पगार कुठे देऊ चालू काल माझा सासरा बाळातून झाला म्हणून इन्व्हेस्टिगेशन कर पाठवतो होय बस थँक्यू पत्र टाकच्यान गोळ्या घालून फिकून आधी तुमचं सगळं 1 नंबर बंद आहे 2 नंबर चालू आहे कभी खुशी कभी गम कभी दिवशी कभी रब कभी हाडबटी कभी गम हा असं गोळ्या घालून फिकून मधल्या पाहिजे कॉलेजला ये कपडे घेतले महाराज सासरवाडी काल इरण पावती म्हणून कळालं इंसाफीचं म्हणून कळालं डायरेक्ट बदली करून टाकून म्हणजे आता सासरवाडी टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणजे गोळ बसत नाही गोळ्या तुम्हाला द्यायचं ह्या घालू कटत घालू म्हणलं कसं म्हणतं ठीक आहे तिला कुणाला नाही तुला बायकोशिवाय बाहेरचे कसं म्हणतं सांगा बरं असं केलं महाराज मला सगळं इन्व्हेस्टिगेशन यांच्याकडे देऊन टाकला होता काल पाहुणे आमचे वय बघून माघारी गेले दाढी दिवशी म्हणजे कवळचे गेले तुला टाकून पडलेले म्हणजे वय एवढी फर्निचर घेऊन जावा तुम्ही एवढी डिफेंडर मला देऊन टाका पहिल्या बायकोशी पण महाराज तुमच्यासाठी स्पेशल फॉर यू महाराज देऊन टाका लवकर लाख 2 लाख कमी देऊन टाका लाच खायची बंद केली हप्ते चालू फक्त पगार कुठे देऊ चालू काल माझा सासरा बाळातून झाला म्हणून इन्व्हेस्टिगेशन कर पाठवतो होय बस थँक्यू पत्र टाकच्यान गोळ्या घालून फिकून आधी तुमचं सगळं 1 नंबर बंद आहे 2 नंबर चालू आहे कभी खुशी कभी गम कभी दिवशी कभी रब कभी हाडबटी कभी गम हा असं गोळ्या घालून फिकून मधल्या पाहिजे कॉलेजला